रायगडच्या रोहा तालुक्यात मुसळधार पावसामुळे कुंडलिका नदीला पूर. कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. रायगड जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा खांब परिसराला फटका. घरांमध्ये पावसाचं पाणी घुसल्यानं नागरिक त्रस्त. सततच्या पावसामुळे घराघरात गैरसोयीची परिस्थिती. 10 ते 12 दिवसांच्या विश्रांतीनंतर जालन्यातील जाफराबाद तालुक्यात मुसळधार पाऊस. सीतान्हाणी नदीला पूर. पावसाचा जोर वाढल्यानं परिसरातील तलाव आणि बंधारे भरले. वाशिममध्ये मुसळधार पाऊस सुरू. बाळखेड गावाजवळच्या नाल्याला पूर. महागाव बाळखेड रस्ता बंद. 2 दिवसात तिसऱ्यांदा गावाचा संपर्क तुटला. वाशिम जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू. पावसामुळे मूर्तीकारांच्या केंद्रात पाणी शिरलं. मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती भिजल्या. वाशिमच्या उतावळी नदीला पूर. छत्रपती संभाजीनगर ते नागपूर महामार्गावर वाहतूक ठप्प. रोडच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा. समृद्धी महामार्गावर वाहणारं पाणी उतावळी नदीत प्रवाहित केलं. बुलढाण्याच्या पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. पेनटाकळी प्रकल्पाचे 9 दरवाजे उघडले. प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना.